शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवणारे उत्कृष्ट खाद्यपदार्थ. एका निरोगी व्यक्तीला दररोज 60 ते 100 मिलीग्रॅम लोहाची गरज असते. पालकामध्ये लोह असते असे म्हटले तरी 100 ग्रॅम पालकात फक्त 2.7 मिलीग्रॅम लोह असते, जे दैनंदिन गरजेच्या फक्त 4.5% आहे. पालकापेक्षा जास्त लोह असलेले इतर उत्तम मराठी पदार्थ खालीलप्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे चिकन लिव्हर. 100 ग्रॅम शिजलेल्या चिकन लिव्हरमध्ये 9 मिलीग्रॅम ते 12 मिलीग्रॅम लोह असते. यामध्ये लोहाव्यतिरिक्त जीवनसत्व B12 देखील भरपूर प्रमाणात असते. नंबर 2, पांढरी चवळी. 100 ग्रॅम पांढऱ्या चवळीमध्ये 3.7 मिलीग्रॅम ते 5.1 मिलीग्रॅम लोह असते. यात प्रथिने, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसुद्धा चांगल्या प्रमाणात असते. नंबर 3 म्हणजे शिंपले. समुद्रातील अन्नपदार्थांमध्ये शिंपले हा लोहाचा खूप मोठा नैसर्गिक स्रोत आहे. 100 ग्रॅम शिंपल्यामधून तब्बल 27 मिलीग्रॅम ते 29.4 मिलीग्रॅम लोह मिळतो. यात झिंक आणि जीवनसत्व B12 सुद्धा असते. नंबर 4, डाळी आणि कडधान्य. शाकाहारी पदार्थामध्ये डाळी हा लोहाचा सर्वात प्रसिद्ध पर्याय आहे. 100 ग्रॅम डाळींमध्ये 3.3 मिलीग्रॅम लोह असते. यात फॅट खूप कमी असल्याने हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 5 म्हणजे काबुली चणे किंवा छोले. न शिजलेल्या 100 ग्रॅम चण्यांमध्ये 4.6 मिलीग्रॅम लोह असते, तर शिजल्यानंतर ते 2.9 मिलीग्रॅम होते. हे टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात. नंबर 6 म्हणजे भोपळ्याच्या बिया. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम अल्पोपहार आहे. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 8.8 मिलीग्रॅम लोह असते. सोबतच यात फायदेशीर चरबी आणि झिंक असते. नंबर 7 म्हणजे तीळ. 100 ग्रॅम तिळांमध्ये 14.6 मिलीग्रॅम लोह असते. भाजी किंवा कोशिंबिरीमध्ये तीळ वापरल्याने अथवा तीळ भिजवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची पातळी वाढते. नंबर 8, शेवग्याचा पाला. ही लोहाने समृद्ध असलेली एक अतिशय उत्तम पालेभाजी आहे. 100 ग्रॅम शेवग्याच्या पानात तब्बल 28 मिलीग्रॅम लोह असते. याशिवाय यात जीवनसत्व अ, क आणि कॅल्शियम भरपूर असते. नंबर 9 म्हणजे डार्क चॉकलेट. 80% कोको असलेल्या 100 ग्रॅम डार्क चॉकलेटमधून 11 मिलीग्रॅम ते 12 मिलीग्रॅम लोह मिळतो. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.